प्रकाश टाकणारं एक कला दालन मीरा रोड इथे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमधून उभारण्यात आलंय। या कला दालनाचं उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि या कला दालनामध्ये खांडके चाळीपासून सुरू झालेला बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास दाखवण्यात आलाय। शिवाय शिवसेनेची पहिली शाखा, मार्मिकमधील छपाईचं मशीन, शिवतीर्थावरील चकोरचा माईक हे देखील या ठिकाणी आहे। याशिवाय या कला दालनामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे मातोश्रीवरील बाळासाहेब ठाकरेंची ती खोली, ज्यामध्ये ते सगळ्या नेत्यांना भेटायचे। या कला दालनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मीरा भाईंदर रोड या ठिकाणी कला दालन उभं करण्यात आलेलं आहे। नेमकं हे कला दालन कसं असणार आहे, याची भव्यता कशी आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पण पाहिलं तर ज्यासाठी केला होता अट्टाहास संयुक्त महाराष्ट्रात मुंबई मिळावी, यावेळी जो हुतात्मा बळी गेलेले 105 हुतात्म्यांचं या ठिकाणी स्मारक उभं करण्यात आलेलं आहे। या कला दालनाची जर आपण पाहिलं तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्याचबरोबर ती या चळवळीत सहभागी झालेले सेनापती बापट असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, SM जोशी, प्रल्हाद केशव आत्रे, श्रीपाद डांगे, अमर शाहीद आणि प्रबोधनकार ठाकरे अशी या सस्या रक्ताची माणसं या लढ्यात पुढे सरसावली होती आणि त्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली, याचं या ठिकाणी एक स्मारक उभं करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे शिवसेना ज्या नावारूपाला येत असताना मराठी माणसाची जी चळवळ होती त्या चाळीतलं या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेलं आहे। याशिवाय त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्र ही देखील महत्वाची होती। 1966 ला ज्यावेळी शिवसेनेची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळी शिवसेनेची पहिली शाखा ही उभी करण्यात आली होती आणि त्या शाखेचं या ठिकाणी सादरीकरण देखील करण्यात आलेलं आहे। तर बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास दाखवणारं हे जे कला दालन आहे, या संदर्भात सविस्तरपणे चर्चा केली आहे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत। ठाकरे ते बाळासाहेब केशव ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो जीवन प्रवास आहे हा मीरा भाईंदर येथील कला दालनात साकारण्यात आलेला आहे। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत। सरनाईक साहेब, एकूणच बाळासाहेबांचा जो जीवन प्रवास आहे हा आपण या कला दालनात मांडलेला आहे। प्रामुख्याने तुम्ही सुरुवात जर केली तर बघा, हुतात्मा स्मारक आहे, म्हणजे 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलेली ही मुंबई, आणि ही मुंबई इथून सुरुवात होते। दादरला आल्यानंतर ही चाळ संस्कृती मुंबईची, आणि ह्या चाळ संस्कृतीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो। बाळ ते बाळासाहेब, हे बाळासाहेबांचे जे विचार होते ते विचार इथं दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आणि ही रूम आहे, त्या रूममध्ये बिंदू माधवांचा फोटो आहे, ह्या रूममध्ये मासाहेबांचा आणि बाळासाहेबांचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सर्वसामान्य जो माणूस या ठिकाणी बघायला येईल त्याला असं वाटेल की नाही, हे कला दालन हे स्वतः बाळासाहेबांचं चलतं फिरतं आत्मचरित्र आहे। उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करायला एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहे आणि 17 नोव्हेंबर ते जन्मशताब्दी म्हणजे 23 जानेवारी 2026 पर्यंत हे बाळासाहेब ठाकरे कला दालन जे आहे ते सर्वसामान्य सगळ्या शिवसैनिकांना बघायला मिळणार आहे। लवकरच ज्या पद्धतीने हे कला दालन उभं राहिलेलं आहे, तसंच राष्ट्रीय स्मारकाचं काम हेही लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम स्वामी, सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, बघत रहा ABP माझा।